नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं निधीज गार्डनिंग मध्ये. आज आपण बघणार आहोत एक खूप सुंदर आणि मोठी फुले देणारी वनस्पती, जिचं नाव आहे अमरॅलिस लिली. अमरॅलिस लिली ही बल्ब म्हणजे कंदापासून वाढणारी ऑर्नामेंटल प्लांट आहे. हिची फुले आकाराने मोठी असतात आणि रंगाचं बोलायचं झालं तर लाल, गुलाबी, पांढरे, नारंगी अशा रंगामध्ये येतात. हे प्लांट साधारणतः 1 ते 3 फूट उंचीपर्यंत वाढते आणि एका स्टेमला कमीत कमी 4 ते 5 फुले येतात. हे प्लांट लावण्यासाठी वेल ड्रेन सॉइल घ्या. बल्ब लावताना त्याचा वरचा भाग थोडा मातीच्या बाहेर ठेवा आणि लावल्यानंतर त्याला हलकसं पाणी द्या. पाणी देऊन झाल्यानंतर हे झाड ब्राईट इनडायरेक्ट सनलाईटमध्ये ठेवा. डायरेक्ट कडक उन्हात ठेवू नका. पाणी फक्त माती कोरडी झाली कीच द्या. जास्त पाणी दिल्यास याचा बल्ब सडू शकतो, त्यामुळे पाण्याची जरा काळजी घ्या. याचा बल्ब लावल्यानंतर याला साधारण 6 ते 8 आठवड्यानंतर स्टेम सुटायला चालू होतात आणि एका स्टेमला जवळजवळ 4 ते 5 फुले येतात. ही फुले साधारणतः 7 ते 8 दिवस अशीच ताजीतवानी राहतात. फुले सुकल्यानंतर आपण त्याची स्टेम कापून टाकावी, परंतु पाने तशीच ठेवावी. झाडांवरती पाने ठेवण्याचा एक फायदा आहे. पाने असल्यामुळे जास्तीत जास्त अन्नद्रव्य शोषले जाईल आणि आपण जो बल्ब लावला आहे त्याची ग्रोथ होईल. सोबतच तुम्हाला त्याची पिल्लेही मिळतील. मित्रांनो, या झाडाचा कंद केव्हाही उगवतो, परंतु याला जानेवारी ते फेब्रुवारी महिन्यात लावलेले जास्त फायदेशीर ठरते, कारण याचा फुलांचा पिरियड जो असतो तो आहे फेब्रुवारी महिन्यातला. हे झाड फेब्रुवारी पासून ते मे पर्यंत केव्हाही फ्लॉवरिंग करू शकते. याच्यामध्ये जवळजवळ माझ्याकडे 5 ते 6 कलर अवेलेबल आहेत, परंतु सध्या फक्त 2च झाडांना कळ्या आलेल्या आहेत. आपण पाहू शकता हे रेड कलर मध्ये आहे आणि आता जे दाखवतोय ते आहे मरून कलर मध्ये. या पण कळ्या 1-2 दिवसात फुलतील. याचा पण मी एक व्हिडिओ बनवणार आहे. आपण पाहू शकता किती मोठी कळी आहे. लाल कलर पेक्षा मरून कलरची कळी खूप मोठी आहे आणि पानांमध्ये सुद्धा फरक दिसतोय. मरून कलरच्या झाडाची पाने डार्क हिरवी आहेत आणि लाल कलरचं जे झाड आहे त्याची पाने पोपटी दिसत आहेत. फरक स्पष्ट दिसतोय. मित्रांनो, कशी वाटली ही माहिती नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.